रात्रीच्या वेळेस आश्रमाची शोभा, त्यापेक्षा चंद्राची शोभा किती सुंदर. पौर्णिमेचा इफेक्ट अजून गेला नाही, किती सुंदर दिसतोय. धनेश्वर महादेवचा निरोप घेऊन आम्ही आता पुढे निघालो. आता मांगरोळ गाव येईल. इथे मंगलेश्वर महादेव, पुढे गोपारेश्वर महादेव, अशी तीर्थ करत आम्ही पुढे जाऊ. मांगरोळ गावामध्ये आम्हाला पोह्यांचा चिवडा आणि चहा असा बालभोग दिला. इथे मंगलेश्वर महादेव आहे, त्याच्या दर्शनासाठी आता मी चालले. श्री मंगलेश्वर महादेव. श्री मंगलेश्वर महादेव. इथली काही वैशिष्ट्यपूर्ण फुलं आहेत. भगवान शंकरांचं अंधकासूर नावाच्या राक्षसाशी जेव्हा युद्ध झालं, तेव्हा शिवजींच्या शरीरातून एक पसीने म्हणजे घामाचा एक थेंब पडला आणि धरतीवर पडल्यावर मग ती धरती दुभंगून त्यातून मंगल या ग्रहाचा म्हणजे मंगलाचा जन्म हुआ. हे स्थान उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या किनारे आहे. त्यामुळे मंगळाला भगवान शिव का पुत्र आणि धरतीपुत्र माना जाता है. मंगलाची आपली कर्मभूमी त्यांनी उत्तरवाहिनी नर्मदा तटाच्या काठावर केली. शिवजीची त्यांनी कठोर तपस्या केली. भगवान शिव अर्धनारीश्वर रूप में प्रसन्न हुए और मंगल को दर्शन दिया और वरदान स्वरूप मंगल को ग्रहों का सेनापति बनाया. इस पवित्र स्थान पर मंगल ने शिव की स्थापना की. उसे मंगलेश्वर महादेव तीर्थ असं म्हणतात. मंगल दोष निवारणार्थ विशिष्ट पूजा इथे केली जाते. मंगलेश्वर महादेवला लाल पुष्प, लाल फल, मसूर की दाल, लाल वस्त्र, गुड़, लाल गऊ और रुद्राक्ष अर्पण किया जाता है. नर्मदेश्वर महादेव. ते हे जे फूल आहे ते एकात एक असे बरेच असतात लांब. त्याचे फळं पण आले. दोन्ही बाजूनी केळीची लागवड आहे आणि मधून अगदी शांत रस्ता. मांगरोळ गाव मागे टाकले आता आम्ही. तपोवन आश्रमात आलोय आम्ही. परमपूज्य स्वामी पूर्णानंद सरस्वती. चैत्र महिन्यात जेव्हा उत्तरा वाहिनी असते त्यावेळेला या ठिकाणी आईस्क्रीमचा बालभोग देतात सर्वांसाठी. त्याची आठवण आहे इथे आम्हाला. तपोवन आश्रम. स्वामी पूर्णानंद सरस्वती. मंकी आला इथे. खूप रम्य वातावरण आहे. मैयाच्या किनाऱ्यावर आहे. खिडकीवाले बाबा म्हणून ज्यांना म्हटलं जातं
ते इथे असतात. अखंड जे 5 गोकर्ण एकत्र असतात ते फूल आहे इथे. पंचगोकर्ण इथे पण आहे. साईबाबा जाळीचा दरवाजा बंद आहे. इकडे गोशाला आहे. खूप निसर्गरम्य ठिकाण. देशी गीर गाईंचा वंश आहे. मोठा नंदी पण आहे तिकडे. किती उंच आहे तो बैल. कोणाला दाखवायला घरी नाही. गोदावरी नर्मदा मैया तिकडे. आवाज येतोय. ईश्वर महादेव मंदिर, प्राचीन स्वयंभू तीर्थस्थळ. आता छान वाटिका बनवली आहे. पुरी टेकडीवर नुसतं मंदिर होतं, आता खूप छान केलंय. छान श्रीकृष्णाची मूर्ती. खूप छान टेकडी डेव्हलप केली आहे. गोपाळेश्वर महाराज की जय. खूप प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे. गोपाळेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम. श्री रामानंद तीर्थ आश्रम गोशाळा. खूप मोठा गोवंश आहे इथे. 2 मजली त्यांचा आश्रम आहे. 2 मजली त्यांना राहण्याची सोय. आता शंखचूडेश्वर तीर्थ इकडे आमची वाटचाल चालू आहे. 3 किलोमीटरवर आहे ते.
मैयाच्या किनाऱ्यावर आम्ही भीमेश्वर महादेवसाठी आलो आहे. आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो तिथून 1-1.5 किलोमीटर चालत यावं लागलं. सामान तिकडेच ठेवलं आणि आम्ही चालत चालत आलो इकडे. पण दिव्य तीर्थ सोडायला पण नको वाटतात. इकडे धर्मशाळा पण आहे आणि हा सुंदर मैयाचा किनारा. इकडे पाणी भरलंय वरपर्यंत, त्यामुळे रस्ता नाही आहे चालायला. त्यामुळे आम्हाला लांबून चालत यावं लागतं आणि मग तीर्थक्षेत्र राहून जातात बघायचे. मग आता हे 1 किलोमीटर म्हणाले, ते पण ॲक्च्युली 1.5 किलोमीटर असेल. आम्ही आत आलो. बरीच आहेत मंदिरं, बघूया कुठली कुठली आहेत. अजून एक प्राचीन मंदिर दिसतंय, बघूया कोणतं आहे. शंकराचंच मंदिर आहे. केदारनाथ मंदिर है. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. मैयाचा किनारा. श्री कुंभेश्वर महादेव शनिदेवाचं मंदिर आहे आणि कुंभेश्वर शंकराचं पण मंदिर आहे. नानी पनवती, मोठी पनवती म्हणजे शनिदेवाच्या 2 बायका, त्यांचं पण मंदिर आहे इथे. मैयाच्या किनाऱ्यावर आलो. शनी मंदिर, श्री यंत्र शक्तिपीठ इथे आहे आणि इकडे पनवती माताचं वर आणि खाली मंदिर आहे आणि ते काळभैरव. नर्मदेश्वर महादेव आणि हे श्री यंत्र त्याचं मंदिर आहे. काळभैरव मंदिर आहे. मारुती मंदिर. बडी पनवती माता आणि छोटी पनवती माता. शनिदेवाच्या 2 पत्नी. श्री शनिदेवांचं मंदिर. ह्या मंदिराच्या खाली त्याच्या 2 पत्नींचं मंदिर. वानरेश्वरનું प्रतीक आणि इकडे हनुमानजी. कुंभेश्वर महादेव मंदिर. ते 3 शिवलिंग आहेत. नीलकंठेश्वर महादेव.